मित्रांनो, YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बघा, बऱ्याच गावामध्ये या ठिकाणी पोलीस पाटलाची या ठिकाणी जागा सुटली आहेत पहा. गावातल्या गावामध्ये आपला हा जॉब असणार आहे पहा. अतिशय चांगला जॉब आहे पहा. चांगलं मानधन सुद्धा आहे, पगार सुद्धा आहे पहा. त्यामुळे ही संधी आपल्या हातातून जाता कामा नये. यासाठी मित्रांनो आपण एक ही व्हिडिओ सीरीज चालू केली पहा. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF असेल, तर संदर्भामध्ये हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट्स असतील किंवा इतर सरकारी नोकरी असतील, ह्या सगळ्या माहिती मित्रांनो एक ग्रुप तयार केलेला आहे पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा? जे काही आपलं व्हिडिओचं टायटल आहे किंवा जे काही नाव आहे पहा, त्या नावावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी ढळढळीत लिहिलेलं आहे आपण, की WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक. त्या लिंकवर क्लिक करा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी जॉइन व्हा. पहिल्यांदा ते काम करा, कारण की जे काही महत्त्वाचे अपडेट्स किंवा नोट्स असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळूयात, कारण की खूप खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ थांबून टाइप करायचं आहे बघा. हा जर तुम्ही टाइप केलं तर हा प्रश्न तुमचा कायम डोक्यामध्ये फिट होईल किंवा तुमच्या माइंडमध्ये कायम राहील. चला जास्त वेळ घेत नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपला, की हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्वांनी याचं उत्तर टाइप करायचं आहे बघा. आता हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार? द्या उत्तर, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर हिंगोली या ठिकाणीच असणार मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे किती चौरस किलोमीटर आहे? सांगा पटकन. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने पाठ करून ठेवा. आपल्या जिल्ह्याचा प्रश्न आहे बघा. आपलं किती क्षेत्रफळ हे आपलं पाठच असलं पाहिजे पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 4827. लक्षात ठेवा मित्रांनो, 4827 चौरस किलोमीटर आपल्या या ठिकाणी क्षेत्रफळ आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या जिल्ह्यातले तालुके किती आहेत? तर किती येते या ठिकाणी पहा, 5 तालुके आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 5 तालुके आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो, 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचं विभाजन करून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? चला द्या उत्तर. अतिशय IMP पहा, 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचं ज्यावेळेस विभाजन झालं, त्यावेळेस बघा कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? कोणता असणार? आपल्याला माहिती आहे बघा, आपला हिंगोली जिल्हाच तयार झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी लेणी आणि शिल्प आपल्याला पाहायला मिळतात? तर मित्रांनो पहा, नरसी, चोंडी, आवडा नागनाथ म्हणजे यापैकी सर्वच. लक्षात ठेवा मित्रांनो, यापैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे? हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे? तर वडगाव तालुका कळमनुरी हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वनामध्ये टिंब स्वरूपाचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, काटेरी आणि पानझडी याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क, काटेरी आणि पानझडी. भारतातील पहिली लायग्रो प्रयोगशाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क, हिंगोली याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली जिल्ह्यातील हा तालुका हळद आणि उत्पादनासाठीचा सुप्रसिद्ध तालुका आहे. तर वसमत मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क, वसमत. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो? तर उमरखेड मित्रांनो, लक्षात ठेवायचं. ऑप्शन क्रमांक ब, उमरखेड. इसवी सन टिंब पासून हिंगोली लोकसभा मतदारसंघ अस्तित्वामध्ये आला. तर कधीपासून? तर 1977 पासून मित्रांनो. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांची PDF तयार केलेली पहा. तर मित्रांनो, गावातल्या गावामध्ये नोकरी पहा, अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा. आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ते रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणार आहे. त्यामुळे गावातल्या गावात नोकरीचा चान्स कधीच सोडायचा नसतो पहा. बघा, आज आपल्याला बघा या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे. त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे. आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही. तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न, त्याचबरोबर इतर GK, विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर फोनपे करायचं आहे या नंबरला पहा. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. यावरती बघा ₹249 पाठवायचे आहेत किंवा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही ₹249 सेंड करू शकता. त्यामुळे मित्रांनो, जास्त काही विचार करू नका. लवकरात लवकर सर्वांनी PDF घेऊन टाका. फक्त ₹249 ला PDF मिळणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. कारण की बघा, एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाहीये. मित्रांनो, शेवटची संधी समजून अभ्यास करा. कारण की पहा, ही वेळ पुन्हा नाही आपल्याकडे.
त्यामुळं हे जे काही 10,000 प्रश्न आहे मित्रांनो, रात्रंदिवस वाचत राहा. नक्की यश आपल्या हातामध्येच आहे पहा. ₹249 तुम्हाला फोनपे किंवा Google Pe करायचे आहेत पहा. हा आपला फोनपे, Google Pe नंबर आहे. तसेच WhatsApp नंबर सुद्धा आहे. त्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांनी ₹249 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा. कारण की जर तुम्ही आता PDF घेतली, तर पेपर होईपर्यंत आपली 2-3 वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पहा. रिव्हिजनला खूप महत्त्व आहे या ठिकाणी. तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. तेव्हा लवकरात लवकर ही PDF घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका. ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मेरिटमधून बाहेर पडला. म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली. कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याच आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट हे पहा, हिंगोली लोकसभा मतदारसंघातून 2024च्या निवडणुकीमध्ये टिंबटिंब यांनी विजय मिळवला आहे. तर नागेश पाटील आष्टीकर, ऑप्शन क्रमांक क, नागेश पाटील आष्टीकर यांनी. हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून टिंबटिंब बाजारपेठ ओळखली जाते. तर वसमत मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, वसमत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वसमत तालुक्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी गोरक्षनाथांचं प्राचीन मंदिर आहे. तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो, तर कोणत्या ठिकाणी येतं, वाई या ठिकाणी पहा, ऑप्शन क्रमांक क, वाई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण प्राचीन काळी शैव अनुयायांचं मुख्य पीठ होतं. तर कोणतं आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, औढा नागनाथ हे याचं योग्य उत्तर होईल पहा. नेक्स्ट मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात 4 जिल्ह्याच्या सीमा मिळाल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणत्या कोणत्या तालुका आपल्याला विचारलेला आहे. तर सेनगाव तालुका आहे मित्रांनो, त्याला या ठिकाणी 4 जिल्ह्याच्या सीमा टच होतात. हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याच्या सीमेवर इसापूर धरण आहे पहा. इसापूर धरण कोणत्या ठिकाणी आहे. तर कळमनुरी याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा, कळमनुरी. चला पुढचा प्रश्न आहे, हिंगोली जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आरटीओ क्रमांक काय आहे? तर ऑप्शन क्रमांक क, MH38. लक्षात ठेवा, MH38. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो, सेनगाव. ऑप्शन क्रमांक क, सेनगाव हे काय याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न काय आहे पहा, हिंगोली जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता आहे? सर्वात लहान तालुका, तर औढा नागनाथ मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, औढा नागनाथ. सन 2011च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात लोकसंख्येचं प्रमाण सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर वसमत मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, वसमत. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन 2011च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्वाधिक साक्षर तालुका कोणता आहे? तर हिंगोलीच मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. सन 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या तालुक्याची साक्षरता सर्वात कमी आहे? तर औढा नागनाथ मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पर्जन्याचं प्रमाण सर्वात कमी आहे? तर औढा नागनाथ मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, औढा नागनाथच हा तालुका आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणती लोककला प्रसिद्ध आहे? तर बघा, गोंधळी, त्याच्यानंतर शायरी, भारुड, म्हणजे ह्या सर्व लोककला मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध आहेत पहा. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, हिंगोली जिल्ह्यामधील टिंबटिंब ही लोककला प्रसिद्ध आहे. तर पहा, पोतराज, त्याच्यानंतर कलगीतुरा आणि भारुड, म्हणजे यापैकी सर्व काय पाहिजे योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवायचं यापैकी सर्व. निजामाच्या शासन काळामध्ये हिंगोली हा कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता? तर मित्रांनो परभणी, लक्षात ठेवायचं परभणीचा भाग होता पहा. निजामाच्या काळामध्ये टिंबटिंब हे शहर लष्करी तळ होते. तर हिंगोली हे मित्रांनो शहर लष्करी तळ होतं पहा निजामाच्या काळामध्ये. मध्ययुगीन कालखंडामध्ये काय प्रश्न आहे पहा, मध्ययुगीन कालखंडामध्ये हिंगोली शहरावर टिंबटिंब या राज्यकर्त्याने राज्य केलं. तर कोणी केलं मित्रांनो, मोगलांनी पण केलं, त्याच्यानंतर इमाद शहानी पण केलं, आदिल शहानी पण केलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्वांनी केलेले पहा. शीखांचे 10वे धर्मगुरू श्री गुरु गोविंद सिंग महाराज यांनी 1708 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी आपला डेरा उभारला होता. तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी डेरा उभारला होता?
ऑप्शन क्रमांक ब, वसमत या ठिकाणी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं वसमत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सन टिंबटिंबमध्ये परभणी जिल्ह्याची निर्मिती झाली. तर परभणी जिल्ह्याची निर्मिती कधी झाली हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आपल्याला. तर लक्षात ठेव मित्रांनो 1853 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा 1853. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब या निजामाने ब्रिटिशांसोबत केलेल्या तहानुसार परभणी हा जिल्हा अस्तित्वामध्ये आला. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सालार जंग. नेक्स्ट मित्रांनो, इसवी सन टिंबटिंब पर्यंत हिंगोली शहरात लष्करी छावणी अस्तित्वात होती. तर कधीपर्यंत होती मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1903 ऑप्शन क्रमांक ड याचं योग्य उत्तर आहे. पहा इसवी सन 1859 मध्ये हिंगोली जिल्ह्यामधील टिंबटिंब या ठिकाणी रोहिले आणि ब्रिटिश यांच्यामध्ये युद्ध झालं. तर मित्रांनो लक्षात ठेवा वसमत या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वसमत. हिंगोली जिल्ह्यातील 80% पेक्षा जास्त अधिक लोकसंख्या ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणत्या क्षेत्रावर अवलंबून आहे? तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे बघा कोणत्या क्षेत्रावर आपली लोकसंख्या अवलंबून आहे तर शेतीवर आहे. पहा ऑप्शन क्रमांक शेती. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये तर हिंगोलीमध्येच आहे. नेक्स्ट पहा हिंगोली जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर MH-222 ऑप्शन क्रमांक ड MH-222. महाराष्ट्र राज्यातील कडधान्य उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखण्यात येतो? कडधान्य उत्पादनामध्ये तर हा सुद्धा हिंगोली जिल्हा आहे मित्रांनो कडधान्य उत्पादनामध्ये. संत नामदेव महाराज या संत संत नामदेव महाराज टिंबटिंब या संतांचे समकालीन संत म्हणून ओळखले जातात. तर संत ज्ञानेश्वर ऑप्शन क्रमांक संत ज्ञानेश्वर. संत नामदेवांची ओळख कोणती? संत नामदेव यांची ओळख टिंबटिंब यांचे आद्य चरित्रकार आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय पहा संत ज्ञानेश्वर ऑप्शन क्रमांक अ. नेक्स्ट पहा हिंगोली जिल्हा मराठवाडा विभागातील जिल्हा आहे. तर कितवा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा मराठवाडा विभागामधील टिंबटिंबवा जिल्हा आहे. तर 8वा जिल्हा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड 8वा. चला पुढचा प्रश्न आहे हिंगोली जिल्ह्याने इसवी सन टिंबटिंब आणि टिंबटिंबची दोन मोठी युद्ध अनुभवलेली आहेत. तर कोणती दोन मोठी आहेत मित्रांनो 1803 आणि 1857 हे याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक अ. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये 1803 मध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंब यांच्यामध्ये युद्ध घडून आलं होतं. कोणामध्ये आलं होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा टिपू सुलतान आणि ब्रिटिश यांच्यामध्ये बघा हे युद्ध घडून आलं होतं. पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये 1857 साली नागपूरकर व टिंबटिंब यांच्यामध्ये युद्ध झालं. तर मित्रांनो कोणाकोणामध्ये झालं तर भोसले ऑप्शन क्रमांक क भोसले. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर सुमारे टिंबटिंब वर्षांनी हिंगोली जिल्हा अस्तित्वामध्ये आला. तर महाराष्ट्राची स्थापना झाली त्याच्यानंतर किती दिवसांनी किती वर्षांनी हिंगोली जिल्हा अस्तित्वामध्ये आला? तर 39 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं 39. नेक्स्ट आहे पहा हिंगोली जिल्ह्यामधून टिंबटिंब हे महत्वाचे राज्य महामार्ग जातात. हिंगोली जिल्ह्यातून टिंबटिंब हे महत्वाचे राज्य महामार्ग जातात. तर बघा नांदेड अकोला हा सुद्धा जातो, परभणी यवतमाळ हा सुद्धा जातो, जिंतूर नांदेड हा सुद्धा जातो. म्हणजे यापैकी सर्व आपलं काय पाहायचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं यापैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी टिंबटिंब हे हिंगोली जिल्ह्यातील महत्वाचे अन्नधान्य पीक आहे. तर कोणतं आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क ज्वारी हे याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं ज्वारी. नेक्स्ट आहे पहा हिंगोली जिल्ह्यामधील टिंबटिंब हा तालुका ज्वारी उत्पादनामध्ये अग्रेसर तालुका आहे. तर मित्रांनो ज्वारी उत्पादनामध्ये ऑप्शन क्रमांक ब वसमत याचं योग्य उत्तर आहे. पहा नेक्स्ट आहे संत नामदेव महाराजांनी संत टिंबटिंब यांच्या सांगण्यावरून विसोबा खेचर यांना आध्यात्मिक गुरु केलं होतं. कोणाच्या सांगण्यावरून केलं होतं? तर संत ज्ञानेश्वर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क संत ज्ञानेश्वर. पैनगंगा ही हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्या भागातून वाहणारी नदी आहे? तर उत्तर मित्रांनो याचे एक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड उत्तर. पुढचा प्रश्न पहा कयादू ही हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यातून वाहणारी नदी आहे? कोणती? कयादू. किती तालुक्यातून वाहते मित्रांनो कयादू? तर 4 तालुक्यामधून वाहते. ऑप्शन क्रमांक क 4 तालुके. पुढचा प्रश्न आहे
17व्या शतकामध्ये हिंगोली जिल्ह्यावर टिंबटिंब साम्राज्य होतं. तर बघा मुघलाचं होतं पहा ऑप्शन क्रमांक ब मुघल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 18व्या शतकामध्ये हिंगोलीकरवर टिंबटिंब यांचं राज्य होतं. ते कोणाचं होतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ, निजाम याचं काय पहा याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे. निजाम. 5 तालुके असणारा महाराष्ट्रातील राज्यातील एकमेव जिल्हा म्हणजे कोणता जिल्हा? तर हिंगोली जिल्हाच पहा आपला हिंगोली जिल्हा 5 तालुके असणारा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अ, कळमनुरी तालुक्यातील टिंबटिंब ठिकाणाचा तुकाराम महाराज सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक येहळेगाव याचं योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा सीमा बनवणारी महत्वाची नदी म्हणजे कोणती नदी आहे? तर लक्षात ठेवा पैनगंगा नदी मित्रांनो, लक्षात ठेवा पैनगंगा. हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत? तर अजिंठा, ऑप्शन क्रमांक ब अजिंठा. हिंगोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भाजी यात्रा भरते? पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे. आणि लगेच फोनपेमध्ये घुसा मित्रांनो आणि लगेचच्या लगे मित्रांनो या ठिकाणी ₹249 या नंबरला फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला सगळ्या पीडीएफ एका मिनिटामध्ये पाठवून देणार आहे पहा. बघा पैसे आज ना उद्या कमवता येतील, परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पस्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही. एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला, तर 100% आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा. कारण की ही नोकरी सोडू नका. होता होईल तेवढे, वाटेल तेवढे प्रयत्न करा, परंतु अभ्यास करा. राहिलेला वेळ आहे आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आपल्याला बघा. लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो. फोनपेमध्ये जा लवकर. लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोनपे, गुगल पे नंबर आपला हाच आहे पहा. त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा. कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली आहे की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पहा. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो, गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पहा.